बातमी पुण्यातून आहे। पुणे महापालिका आयुक्तांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर महापालिकेत मोठी खळबळ माजलेली आहे। बेलीफ आणि पोलीस कारवाईसाठी दाखल होताच कर्मचाऱ्यांनी आयुक्तांचं दालन बंद केल्याची माहिती मिळते। फुरसुंगी येथील 2011च्या जमीन संपादनाचा मोबदला वारंवार आदेश देऊन देखील न दिल्याने न्यायालयाने ही कारवाईचे आदेश दिले होते। मात्र महापालिकेच्या विधी विभागाने तातडीने न्यायालयात शपथपत्र सादर केल्यानंतर ही कारवाई ऐनवेळी टळली। अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, प्राजक्ता, अत्यंत नामुष्कीजनक वेळ जी आहे ती पुणे महापालिकेच्या आयुक्तांवरती आलेली होती। न्यायालयानं 2011 साली पुणे महापालिकेनं कचरा डेपोसाठीची जमीन संपादित केलेली होती फुरसुंगी आणि परिसरातली। त्या शेतकऱ्यांची देणी जी आहेत ती अजूनही दिलेली नव्हती। त्या संदर्भातले वारंवार आदेश जे आहेत ते न्यायालयानं दिलेले होते। अखेर या शेतकऱ्यांनी न्यायालयामध्ये अवमानना याचिका जेव्हा दाखल केली ते या संदर्भामध्ये आयुक्तांची खुर्ची जप्त करा अशा स्वरूपाचे आदेश जे आहेत ते संतप्त होऊन न्यायालयानं दिलेले होते। याची अंमलबजावणी करण्यासाठी बेलीफ आणि पोलीस जेव्हा महापालिकेत पोहोचले आयुक्त कार्यालयामध्ये तेव्हा एकच गोंधळ उडालेला होता आणि महापालिका आयुक्त कार्यालयातले जे सुरक्षा कर्मचारी आहेत त्यांनी अक्षरशः आयुक्तांच्या केबिनला कुलूप लावून घेतलं ही खुर्ची उचलून नेऊ नये म्हणून। आणि तातडीनं धावपळ जी आहे ती विधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली। न्यायालयामध्ये जाऊन त्यांनी एक प्रतिज्ञापत्र दिलं आणि 11 ऑगस्ट पर्यंत कलेक्टरांच्या ट्रेझरी अकाउंटमध्ये हे सगळे पैसे जे आहेत 11 कोटी रुपये ते जमा केले जातील असं आश्वासित केल्यानंतर न्यायालयाने ही कारवाई जी आहे ती थांबवलेली होती। मात्र आयुक्तांची खुर्ची जप्त करण्यापर्यंत 15 वर्ष ही कारवाई का होत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। शेतकऱ्यांचा मोबदला जो आहे जमीनही गेली आणि पैसेही मिळाले नाहीत असे शेतकरी अक्षरशः भुके कंगाल झाल्याचं न्यायालयाच्या निदर्शनाला आणून देण्यात आलेलं होतं त्यांच्या वकिलामार्फत। आणि त्यामुळे महापालिका ही लाल फितीचा कारभार जो आहे तो कधी सुधारणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। बरं वैभव, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।